सकाळी 6 वाजता उठून आम्ही 7 वाजेपर्यंत दांडे बीचला गेलो मालवणमध्ये. तिथे आम्हाला सांगण्यात आलं होतं मच्छी मार्केट भरतो. हे सुरमई 15-20 किलोच्या सुरमई रेस्टॉरंटमध्ये जातात. कोळंबी, पापलेट, बांगडे, हे कोळंबी समुद्रातली. फिश मार्केट हवे तसे भरले नव्हते, कारण मार्गशीर्ष महिना चालू होता, तर बोटी कमी गेल्या होत्या मच्छी पकडण्यासाठी. हे सर्व रेस्टॉरंट हॉटेल्सवाले मच्छीचे बार्गेनिंग करताना, कारण पर्यटकांसाठी मच्छी लागते रेस्टॉरंटमध्ये, तर ते मच्छीची बार्गेनिंग करत असताना कटिंग वगैरे करून घेऊन जातात ते रेस्टॉरंटमध्ये. सुकी मच्छी मी विचारली, जवळा 600 रुपये किलो होता. बोंबील, सोडे 1200 रुपये सांगितले. मी सुरमई विचारली, मला सांगितलं 1000 रुपये किलो. त्याच्यानंतर आम्ही रॉक गार्डनच्या बॅक साईडला खूप मोठा रॉक दगड आहेत लाल कलरचे, ते आम्ही पाहायला गेलो. रात्री आम्ही गेलो होतो, पण आम्ही मॉर्निंगला गेलो. त्याच्यानंतर आम्ही रामेश्वर मंदिर पाहायला गेलो. तिथे मला एक वेगळ्या टाईपचे फूल सापडले, ते मी कॅप्चर केले. त्यानंतर आम्ही देवबागला गेलो. आमच्या तारकली बीचच्या तिथून रिसॉर्टच्या तिथून 7 किलोमीटर पुढे आहे देवबाग, तर आम्ही ते पाहण्यासाठी गेलो. तिथे बोटिंग वगैरे खूप जण विचारत होते, पण आम्ही ऑलरेडी बोटिंग केल्यामुळे आम्ही ते पॅकेज घेतले नाही. आम्ही जस्ट बीचवर गेलो आणि फोटोशूट केले. त्यानंतर आम्हाला येताना सुळामी आईसलँड दिसले. आम्ही तेथे गेलो नाही, कारण आम्हाला सिंधुदुर्ग फोर्ट पाहायचं होतं. आम्ही तिथे गेलो असतो तर आमचा 1 डे तिथे गेला असता, त्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग फोर्टकडे निघालो जाण्यासाठी. तर आम्ही सिंधुदुर्ग फोर्टसाठी जेटीवर आलो. मालवणच्या जेटीमधून आम्ही 100 पर पर्सन 100 रुपीजचं तिकीट काढलं बोटिंगचं, आणि बोटिंग थ्रू आम्ही जाणार होतो. जेटीच्या तिथे हे सर्व बोटिंग लागल्या होत्या पॅसेंजरसाठी. नंतर लाईफ जॅकेट घालून आम्ही बोटिंगमध्ये बसलो. जे लाईफ जॅकेट आहे ते आमच्या सेफ्टीसाठीच आहे. एका बोटमध्ये 48 जण भरले होते. खूप छान वाटलं बोटिंगमध्ये. सिंधुदुर्ग फोर्टच्या जवळच जाताना आम्हाला ते खडकं वगैरे त्याच्या साईडूनच आम्हाला बोटिंग करत त्यांनी नेलं. सिंधुदुर्ग फोर्ट हा पुरा पाण्याने वेढलेला फोर्ट आहे. त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की 1 तासात रिटर्न यायचं आहे. याच बोटीमध्ये आम्ही तुम्हाला रिटर्न घेणार आहोत. बोट नंबर 07 होतं. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला लोकवस्ती होती. लोकवस्तीमध्ये तिथे नारळीच्या बागा, केळ्यांच्या बागा, पेरूच्या बागा असे आम्हाला त्यामध्ये आतमध्ये दिसले. लोकवस्ती असल्यामुळे ते लाईट्स वगैरे सर्व सुविधा अवेलेबल होत्या. लोक राहत होती तिथे. हे गाईड करताना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहेत. रात्री आम्ही अतिथी बांबू, जे की मालवणमधलं खूप फेमस जेवण आहे, खूप चविष्ट जेवण इथे मिळते. आम्ही ज्या टायमिंगला आलो त्या टायमिंगला आम्ही फर्स्ट येथेच जेवण केलं होतं, सुरमई थाली, आणि लास्ट जेवणसुद्धा आम्ही तिथेच करायचं ठरवलं होतं.
मालवणमध्ये. गुरुवार असल्यामुळे एक व्हेज थाली आणि एक नॉनव्हेज थाली, त्याच्यामध्ये खेकडा थाली. हे खेकडे मी फर्स्ट टाइम फ्राय केलेले खेकडे खाणार आहे आणि हा रस्सा तो आपण करतोच. व्हेज थालीमध्ये